एक हा व्हिडिओ नाही आहे, हे शब्द नाहीत, हे अनुभव आहेत. जे आयुष्यात खूप काही सहन केलं आहे त्यांनाच हे कळेल. कारण शहाणपण पुस्तकात मिळत नाही, ते फसवणुकीतून येतं. आणि जे जास्त शहाणे असतात ते जास्त शांत असतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं सगळ्यांना सांगायचं नसतं. कारण प्रत्येक ऐकणारा आपला नसतो आणि प्रत्येक हसवणारा चांगला नसतो. म्हणूनच लक्षात ठेव, शहाणे असाल तर या 8 गोष्टी कधीच कुणाला सांगू नका. पहिली गोष्ट, तुमचे पुढचे प्लॅन्स. मी हे करणार आहे असं सांगणं सोपं असतं, पण धोकादायक असतं. कारण तुमचं स्वप्न ऐकणारा प्रत्येक माणूस तुमच्यासाठी आनंदी नसतो. काही लोक शुभेच्छा देतात आणि आतून अपयशाची वाट पाहतात. तुमचा प्लॅन ऐकून कोणी मदत करेल याची खात्री नसते, पण अडथळे तयार होतील याची नक्कीच खात्री असते. म्हणूनच लक्षात ठेव, आधी काम पूर्ण करा, मगच बोला. कारण बोलणं स्वस्त आहे, पण यश शांत असतं. आणि खरंच नेक्स्ट पार्ट स्किप करू नका, कारण तो खूप महत्त्वाचा असणार आहे. दुसरी गोष्ट, तुमची कमजोरी. माणूस जेव्हा स्वतःची कमजोरी कुणाला सांगतो तेव्हा तो नकळत समोरच्याच्या हातात शस्त्र देतो. आज तोच माणूस तुमचं ऐकून समजून घेतो असं वाटेल. खरंच हा अनुभव तुमच्यामध्ये देखील घडत असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करा. पण उद्या परिस्थिती बदलली की ते शब्द टोचायला वापरले जातात. इमोशनल आहेस म्हणालात तर लोक खेळतील, ट्रस्ट करतोस म्हणाला तर लोक फसवतील. शहाणपण म्हणजे भावना लपवणं नाही, शहाणपण म्हणजे कुणासमोर उघडायचं हे ओळखणं आहे. तिसरी गोष्ट, तुमचं दुःख. जगात सगळ्यात स्वस्त गोष्ट काय आहे माहिती आहे का? दुसऱ्यांचं दुःख ऐकणं. लोक ऐकतात पण समजून घेत नाही. काही लोक सहानुभूती दाखवतात पण आतून समाधान मिळवतात. बरं झालं माझ्यासोबत नाही झालं हा विचार त्यांच्या मनात असतो. म्हणूनच शहाणे लोक आपलं दुःख शब्दांना नाही, शांततेला सांगतात. देवाला सांगतात, स्वतःला सांगतात, पण लोकांना नाही. चौथी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुमचं जास्त दुःख, जास्त आनंद सगळ्यांना सांगणं पण धोकादायक असतं. कारण लोक तुमच्यासोबत हसतील पण मनातून जळतील. सगळ्यांना तुमचं हसणं चालत नाही, पण तुमचं पुढे जाणं चालत नाही. म्हणूनच सगळं मिळालंय असं दाखवू नका. नजर खूप वाईट असते. अजून 4 गोष्टी बाकी आहेत, ज्या चुकीच्या माणसाला सांगितल्या तर माणूस आतून मोडतो, बाहेर नाही. आयुष्य एक गोष्ट शिकवतं, ज्या गोष्टी जपून ठेवल्या त्याच टिकतात आणि ज्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या त्या हळूहळू हातातून निसटतात. 5वी गोष्ट ही तुमची खरी ताकद असणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. लोकांना तुमची कमजोरी सांगणं जितकं धोकादायक आहे ना, तितकंच धोकादायक आहे तुमची ताकद सांगणं. तो खूप हुशार आहे हे लोक सहन करतात, पण तो आपल्यापेक्षा पुढे आहे हे नाही. तुमची क्षमता लोकांना कळली की ते तुम्हाला थांबवायचे मार्ग शोधतात. म्हणूनच शहाणे लोक स्वतःला कमी दाखवतात आणि वेळ आली की शांतपणे भारी करून दाखवतात. 6वी गोष्ट म्हणजे तुमचे पैसे आणि आर्थिक स्थिती. पैसे किती आहेत हे सांगितलं की नात्याची खरी किंमत समजते. आज जे लोक आपले वाटतात तेच उद्या गरजेसाठी उभे राहतात आणि मदत केली नाही तर तुम्ही वाईट ठरता. म्हणूनच शहाणे लोक पैसा कमावतात शांतपणे आणि खर्च करतात जपून. 7वी गोष्ट, तुमचं नात्याबद्दलचं खरं मत. कुणाला काय वाटतं हे सगळ्यांना सांगू नका, कारण आज जो ऐकतो तो उद्या चुकीच्या ठिकाणी सांगतो. तुमचा एक शब्द नातं तोडू शकतो आणि तुम्हालाच दोषी बनवतो. म्हणूनच शहाणे लोक कमी बोलतात, जास्त ऑब्झर्व करतात. नेक्स्ट पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. 8वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं मन. तुमच्या मनात काय चाललंय हे सगळ्यांना सांगणं म्हणजे स्वतःला उघड पाडणं आहे. प्रत्येकजण तुमचं ओझं उचलायला तयार नसतो आणि बऱ्याच लोकांना ते ओझं बघून मज्जा येते. म्हणूनच मन मजबूत ठेवा आणि शब्द कमी ठेवा. शेवटी एवढंच सांगते, शांत माणूस कमकुवत नसतो, तो फक्त सगळं पाहून शिकलेला असतो.
शहाणपण म्हणजे सगळं सांगणं नसतं. शहाणपण म्हणजे काय लपवायचं हे ओळखणं आहे. आयुष्य सगळ्यांसमोर उघड पुस्तक बनवू नका. काही पानं फक्त तुमच्यासाठी ठेवा. काही गोष्टी शब्दात सांगितल्या की त्याची किंमत कमी होते आणि काही गोष्टी मनात ठेवल्या की त्याची किंमत जास्त होते.